जो संगठनात्मक तौर पर, क्योंकि अगर आप राष्ट्रीय कार्यकारी के अध्यक्ष पद पर बैठे हैं तो आपको सबको साथ लेकर चलना है, एक वो जिम्मेदारी आपको लगता है इस युवा नेता जो 45 साल का, जिसको अपने युवा के तौर पर इतनी बड़ी जिम्मेदारी वो संभाल पाएंगे? देखिए बिल्कुल, मैंने आपको पहले भी बताया कि युवा मोर्चा में उन्होंने काम किया। जो बात रोहित भी कह रहे थे, वो महासचिव रहे हैं, उनके साथी उन्होंने अनुराग ठाकुर की टीम में काम किया है, पूनम महाजन की टीम में काम किया है। वो 5 बार के विधायक हैं, लगभग 20 साल से विधायक हैं, मंत्री हैं 10 साल के हैं, तो एक लंबा अनुभव तो है उनके पास। और छत्तीसगढ़ में उनको जिम्मेदारी दी गई और जहां भी विधानसभा के चुनाव होते थे वहां उस राज्य की कुछ सीटों पर जो है उनको जिम्मेदारी जरूर दी जाती रही है। जिन लोगों को बिहार से इस तरीके के चुनाव में दिया जाता ना, उनमें नितिन नवीन है। और एक मैसेजिंग है कि 45 साल के हैं और युवा चेहरे को आगे लेके आए। अपनी चौथी पीढ़ी को भारतीय जनता पार्टी ने कार्यकारी अध्यक्ष बनाकर ये मैसेज दिया है कि भारतीय जनता पार्टी में जो एक जनरेशन है वो ट्रांजिशन पीरियड में आ गई है। उनके अब जितने लोग हैं, आप केंद्र सरकार में मंत्री देखें तो सब उनसे वरिष्ठ होंगे, क्या वो धर्मेंद्र प्रधान हो, भूपेंद्र यादव हो, गजेंद्र सिंह शेखावत हो, या आप देख लें जितने लोग हैं, निर्मला सीतारमन है, एस जयशंकर है, कोई ऐसा नहीं, नितिन गडकरी हैं, कोई ऐसा नेता नहीं है जिनके साथ उनका एज में ऐसा काम करता हो। तो ये कहीं ना कहीं मैसेजिंग खेल है भारतीय जनता पार्टी का कि युवा चेहरे को लाके उन्होंने एक तरीके से विसात बिछाने के काम किया। और अभी 5 राज्यों के विधानसभा चुनाव है अर्पिता, उनमें किस तरीके से मैसेज जाए युवा वर्ग को कि भारतीय जनता पार्टी जो है एक 45 साल के व्यक्ति को अपना राष्ट्रीय अध्यक्ष बना रही है, जहां प्रधानमंत्री जो है वो 75 साल के। जय श्रीराम दादा, मी 2019 पासून मोदी साहेबांसाठी खूप प्रार्थना केलेली. मोदी साहेबांनी यंग लोकांना चान्स पण दिलेला आहे, काम पण दिलेलं आहे, रोजगार दिलेला आहे, योजना दिलेल्या. प्रत्येक गोष्ट महाराष्ट्र असो, पंजाब असो, गोवा असो, राजस्थान असो, भारत देशामधला कोणता पण कानाकोपरा असो, हा आमच्या मोदी साहेबांनी प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. म्हणून हर हर मोदी, घर घर मोदी. आणि माझं स्वप्न त्याग केलेलं आहे. मी मोदी साहेबांना भेटणार. जो 2019ला मी जो महाप्रसाद त्यांच्यासाठी आणलेला, धागा आणलेला, तुम्हाला मोदी साहेबांना पण द्यायचं आहे. आणि माझा एक प्रिय मित्र आहे मुंबईचा, त्याचं नाव निलेश शाह आहे. त्याचं माझी ओळख फेसबुकवर झाली. 2024मध्ये जे इलेक्शन झालं आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुख्यमंत्री जो देवेंद्र फडणवीस साहेब झाले, त्याच्या अगोदर सुद्धा मी प्रार्थना केली होती महाराष्ट्रामध्ये आमचं बीजेपीचं सरकार स्थापन होणार आणि पुन्हा एकदा आमचे देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होणार आणि अजित दादा पण उपमुख्यमंत्री होणार. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा महापौर होणार आणि आमचाच झेंडा होणार. बिहार असो, यूपी असो, आता जे 3 याचे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त आमचीच हवा येणार आणि आमच्या ठिकाणी फक्त कमळच फुलणार. कारण सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मोदी साहेबांचा मंत्र आहे हाच खूप छान आहे, आमच्यासाठी खूप छान आहे. आणि आम्हाला आनंद आहे की मोदी साहेबांसारखे आज थोर जे भारत देशाचं नाव पुढे नेऊन आज प्रत्येक देशामध्ये फक्त मोदीचा बॉस होतं ना, हे फक्त आपले मोदी साहेबच करू शकतात. मोदी साहेब बॉस नाही, मोदी साहेब खूप चांगले आणि मोदी साहेबांनी खूप चांगले कामं केलेले. हे बघा, उनका मिजाज देखिए, जब देखिए, किसी को क्या उम्मीद थी कभी कि नितिन नवीन को इस बड़ी जिम्मेदारी के लिए पार्टी आगे लेके आएगी? इसकी उम्मीद तो किसी को नहीं, बिल्कुल उम्मीद तो किसी को नहीं थी. ये सब ऊपर वाले महारानी का कृपा है और क्या सब कार्यकर्ताओं की ताकत है, सारी कार्यकर्ताओं की ताकत है. बांकीपुर क्षेत्र में ही पार्टी कार्यालय भी आता है, यही से विधायक है. आज कार्यक्रम हुआ अभिनंदन समारोह बांकीपुर का और तब तक नितिन नवीन जी नहीं जानते थे कि वो कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष बन जाएंगे. देखिए, ये निश्चित तौर पे बांकीपुर विधानसभा की जीत है और पूरे बिहार की मैं कहूँगा जीत है. सबसे पहले मैं केंद्रीय नेतृत्व का आभार करता हूँ कि बिहार के इस लाल को, इस युवा में वो कार्य क्षमता देखी गई है. इस युवा में अगर सच्ची नीयत से काम की जाती है तो वो आदमी कहीं भी पहुंच सकता है. झुमका लग रहा है, ये कब तक झुमका चलेगा? नितिन नवीन आने वाले हैं, बहुत खुशी है. हमारा देश का प्रधानमंत्री बिहार के जनता पर खुश है.
ये माहौल है अर्पिता यहाँ पे, और हर तरफ ढोल नगारा है, जश्न है। जो पार्टी के तमाम नेता हैं वो पहुंचने लगे हैं, क्योंकि इसी को हर हर मोदी घर घर मोदी आम्ही सलाम करतो. 140 कोटी हा मोदी साहेबांचाच परिवार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त आम्ही मोदी साहेबांनाच मत देणार. आणि माझा एक प्रिय मित्र आहे मुंबईमध्ये, एकदम मजेतीची परिस्थिती, खूप सर्वसाधारण आहे, चांगला शिकलेला आहे, पण आज त्याची नोकरी पण गेलेली. आज त्याने फक्त 2014 पासून मोदी साहेबांसाठी पण त्याग केलेला. तो सुद्धा म्हणतो मोदी साहेबांनी खूप खूप चांगले केलेलं आहे. निलेश शाह प्रॉपर तो गुजरातचा आहे, पण तो मुंबईला सर्व्हिस करत होता. आत्ता त्याचे 2024मध्ये त्याचे ऑफिस बंद झालं. आज बिचारा नोकरीसाठी नाही पण मोदी साहेबांसाठी तो आज बाहेर पडलेला आहे. आणि नौजवान लोकांना पण तो सांगतोय मोदी साहेबांनाच मत द्या, कमळालाच मत द्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणालाच मत द्या, त्याच्यात अजितदादाच्या घड्याळालाच मत द्या. कारण का आमच्यासारखे थोर जे मुलं आहे, जे BJP आज आम्हाला चान्स देतोय प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ठिकाणी आम्ही मोदी साहेबांनाच मत देणार. पेट्रोल किती पण वाढू, सगळ्या गोष्टी किती पण महागाई होईल, यांनी किती पण अन्याय करून सांगू, आम्हाला फक्त आमच्या मोदी साहेबांवर विश्वास आहे. आम्हाला फक्त आमच्या गव्हर्नर BJP सरकारवर विश्वास आहे. आता काही ठिकाणी तामिळनाडू असो, तुमचं बांगलादेश असो, अशा ठिकाणी सुद्धा फक्त आमचं सरकार परत स्थापन होणार. आता ठीक आहे, खूप वर्ष त्यांनी खाल्लंय मलाई, आता मलाई खाऊन देणार नाही. मलाई ही फक्त गोरगरिबांनाच भेटणार. आणि मोदी साहेब असेल ना तर सगळ्या गोष्टी शक्य होणार. जय श्रीराम, जय श्रीराम. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बना दिया गया कि हाँ मुझे भी खबर मिली है, तो यानी उनको भी ऐसे जानकारी मिली, उनका कोई अंदाज, ये याद रखिए. हाँ, उसका ये ध्यान देने वाली बात है, 2 दिन के बाद खरमास शुरू खरवास शुरू हो रहा है, उसमें 1 महीने तक कोई शुभ काम नहीं होगी. छोटे से ब्रेक के लिए रुकना होगा क्योंकि जून 2024